कचऱ्यामधून पण उत्पन्न मिळू शकतं. महत्वाचा पॉइंट. म्हणजे हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि ओला कचरा, सुखा कचरा याची जर माहिती लोकांपर्यंत पोहोचवली की त्याचे फायदे काय होतात, तर मला असं वाटतं की ते लोक उघड्यावर सुद्धा टाकणार नाहीत. सोन्याला जशी किंमत आहे तशी कचऱ्याला पण किंमत आहे हे जर त्यांना दाखवून दिलं तर नक्कीच ते आपोआप तो प्रश्न सुटू शकतो. नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसी न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे आणि आजपासून खऱ्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आपल्या सोबत आहे वडगाव कोल्हाटी गट नंबर 50 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ ललिता सुरेश सोनवणे आणि त्यांच्यासोबत आहे जनसेवा फाउंडेशनचे प्राध्यापक निलेश सोनवणे सर. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. सर आणि मॅडम, खूप खूप स्वागत आहे न्यूजमध्ये. सर, मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी एक पहिला प्रश्न तुम्हाला करतो की निवडणूक तुम्ही लढवणार होते, ऐनवेळी तुम्ही तुमच्या भाऊजाईंना उभं केलं, काय त्याच्या मागचं? असं आहे की येणारी निवडणूक ही अस्तित्वाची तर आहेतच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काम केलेलं आहे आज युतीच्या कारणाने म्हणा किंवा जागा न सुटल्याच्या कारणाने म्हणा, ज्यावेळेस जिल्हा परिषदचं आरक्षण पडलं त्याच्या अगोदरपासून 3 वर्षापासून आम्ही काम करत होतो. आणि काम करत असताना बजाजनगरमध्ये चांगले चांगले अनुभव आले आणि वाईटही अनुभव आले की या बजाजनगरला सुजलाम सुफलाम करायची वेळ आहे आणि ती वेळ जर आपल्या हातून गेली तर माझ्याकडनं मी जी देश सेवा केली 16-17 वर्ष, आणि आता जर माझ्या हातून गेली तर पुढचे 5 वर्ष मला समाजसेवा करता येणार नाही. या कारणाने मी ललिता सुरेश सोनवणे आमच्या भाऊजाई यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढण्याचं ठरवलं. नक्कीच. आता मग त्यांनाच प्रश्न विचारतोय. उमेदवारी तुम्हाला मिळाली, निवडणुकीला सामोरे जाताय, तुम्ही एका गावचे सरपंच पण आहात, आता जिल्हा परिषदेला सामोरे जाताय. जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी दाखल केल्यापासून आणि पूर्वी तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय इथं वडगाव कोल्हाटीमध्ये, प्रामुख्याने काय समस्या लोकांच्या जाणवत आहे तुम्हाला? मला इथे सर्वात महत्वाचं, सरपंच म्हणून काम करत असताना बरेचसे अनुभव आलेले आहेत की ज्या शासनाच्या योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि वडगाव बजाजनगर हा मोठा म्हणजे ग्रामपंचायत इतकी मोठी आहे, तर त्या ठिकाणी अशा समस्या भेडसावू नये अशी अपेक्षा होती. पण त्यामध्ये मला सर्वात महत्वाचं मुख्य समस्या म्हणजे रस्ता, पाणी आणि कचऱ्याची खूप मोठी गंभीर समस्या मला दिसली आहे. आता तुम्ही रस्ता, पाणी आणि कचरा म्हटले, मी बघितलंय ते वडगाव मध्ये किंवा रांजणगाव, बजाजनगर, वाळूज ह्या सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण जेव्हा फिरतोय सगळीकडे कचरा दिसतोय. सर, तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारतो की कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का उपाययोजना? आज बजाजनगर आणि MIDC यामध्ये लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रभरातून ह्या ठिकाणी पूर्ण लोक आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी खूप मोठी दणगाट अशी लोकवस्ती या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं घर जर स्वच्छ असेल तर माझं दार सुद्धा स्वच्छ पाहिजे आणि माझा रस्ता सुद्धा स्वच्छ पाहिजे. पण ह्या ठिकाणी ही ग्रामपंचायत आज या प्रस्थापितांच्या हातात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ग्रामपंचायत जेव्हापासून त्यांनी 3 वर्षापासून 5 वर्षापासून हा कारभार हाकलत आहे, तर त्या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आहे. कारण ही नंबर 2 एशियामधली नंबर 2 ची MIDC आहे. आणि या MIDC मध्ये आज जसं पिंपरी चिंचवड मध्ये आपण बघतो की सगळ्या सुख सुविधा या त्या शहरामध्ये आहे, पण नंबर 2 च्या एशियन या MIDC मध्ये कोणत्याही प्रकारची सुख सुविधा नाही आहे. जसं इथे चौका चौकात डस्टबिन असेल, कचरा हा चौका चौकात पडलेला आहे, इथे चौका चौकात बाथरूम्स नाहीये, टॉयलेट्स नाहीये. हा सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे. आणि मला काय वाटतं की हा कचरा लवकरच स्वच्छ होईल, याचं नियोजन योग्य प्रकारे करता येईल. याला योग्य प्रकारे करणारा व्यक्ती आता हवाय. नक्कीच. ताई, तुमच्याकडे कचऱ्याच्या नियोजनाबाबत काय? माझ्या नियोजनात असं आहे की सर्वात महत्वाचं, कचऱ्यामधून पण उत्पन्न मिळू शकतं. महत्वाचा पॉइंट म्हणजे हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि ओला कचरा, सुखा कचरा
याची जर माहिती लोकांपर्यंत पोहोचवली की त्याचे फायदे काय होतात, तर मला असं वाटतं की ते लोक उघड्यावर सुद्धा टाकणार नाहीत. हा. सोन्याला जशी किंमत आहे तशी कचऱ्याला पण किंमत आहे हे जर त्यांना दाखवून दिलं तर नक्कीच ते यावर आपोआप तो उपाय प्रश्न निघू शकतो आणि सुटू प्रश्न शकतो. सुटतो, ज्या हा. प्रश्नातून आपल्याला रोजगार निर्मिती आणि करता आपल्यालाही योग्य नियोजन करण्यासाठी आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हटले की खूप कामं केलेत. अशी कुठले काम आहेत की ते आपल्याला सांगताना आनंद होतो? आज मी जनसेवा फाउंडेशन अध्यक्ष या नात्याने ज्या दिवशीपासून मी ग्रामपंचायतला हरलो होतो, म्हणजे हा कमीत कमी 4 वर्षापूर्वीचा हा म्हणजे ती वेळ होती की त्या दिवशी मी ग्रामपंचायतला 15 मतांनी माझी हार झाली होती. त्या दिवशीपासून मी जनसेवा फाउंडेशन हे तयार केलं आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याचशा अशा महिलांना मी कुटीर उद्योगाच्या माध्यमातून घराघरामध्ये रोजगार दिले. मी कचरा स्वच्छ करण्याचा बरेच प्रयत्न केला. बऱ्याच ठिकाणी मी निवेदनं दिले, आंदोलनं केले, बऱ्याच ठिकाणचे मी शासनाकडून निधी उत्पन्न करून काम करण्याचा प्रयत्न केला. पण आज तुम्ही जसं म्हटले की तुम्ही भावजेला उभं केलं, पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज सत्तेला शहाणपण आहे आणि स्वतः मनुष्य कितीही काम करू शकला तरी सुद्धा आज सत्ता पाहिजे आणि तो व्यक्ती एखाद्या पदस्थ ठिकाणी पाहिजे. आणि ती पदस्थ ठिकाण आता मला या बजाजनगर वडगाव कोल्हाटी गट नंबर 50 मधून दिसली. आज सौ ललिता सुरेश सोनवणे यांच्या माध्यमातून का होईना आपल्याला बजाजनगर वासियांचं भलं करता येईल, या विकासावर काम करता येईल, कचऱ्याचे प्रश्न सोडवता येतील. मी बऱ्याच महिलांना उद्योग दिला, कुटीर उद्योग, जसं चप्पल बनवणे असेल, झाडू बनवणे असेल, असे बऱ्याच प्रकारचे जे कुटीर उद्योग आहे ते उद्योग देण्याचं काम मी केलेलं आहे. बरं, आता एक महत्वाचा प्रश्न, कालचीच एक घटना आहे आपल्या या मतदारसंघातलीच की एक व्यापाऱ्याला लुटण्यात आला. अशा ही तर एक छोटी घटना आहे. याच्यासह इकडच्या भागामध्ये ना क्राईम खूप वाढतोय, म्हणजे क्राईमचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. त्याच्यासाठी आपल्याकडे काही म्हणजे काय करण्यासाठी नियोजन करता येईल? मी अगोदरच सांगितलं आपल्याला, आमचे ह्या ठिकाणी औद्योगिक परिसरामध्ये इथे लाखाच्या वर लोकसंख्या आहे आणि जर या ठिकाणी क्राईम होतोय तर क्राईम या ठिकाणी होतोय, पण या ठिकाणी पोलीस स्टेशन एकच आहे आणि जागा भरपूर आहे. तर या ठिकाणी त्याचं क्षेत्र वाढवावं लागेल आणि पोलीसचं क्षेत्र वाढवल्यानंतर, स्टेशनचे क्षेत्र वाढवल्यानंतर, जसं आपण 112 ला कॉल करतो, कॉल केल्यानंतर आपल्याला त्याची सुविधा भेटते, बरोबर आहे. पण सुविधा भेटल्यानंतर त्या गोष्टी पटकन होत नाही. जसं एखाद्या वेळेस एखाद्या महिलेचं, एखाद्या ताईचं मंगळसूत्र चोरीला जातं. आपण जर असे चौकामध्ये एखादे बजर्स वगैरे जर बसवले किंवा सीसीटीव्हीज बसवले किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला जर त्या क्राईम वरती आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारचं जर आपल्याला क्राईम डिटेक्शन म्हणून एखादं जर नॉलेज देता आलं, वेगवेगळ्या लोकांना जे ऍडिक्टेड आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे सेवन करतात, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना आदत आहे, अशीच लोक क्राईम करतात. आणि अशा लोकांना रोखण्यासाठी त्यांना एक तर चांगलं मोटिवेशन मिळलं पाहिजे किंवा त्यांना शासनाचा धाक पाहिजे, त्यांना प्रशासनाचा धाक पाहिजे, त्यांना पोलीसचा धाक पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करून घेण्याची आता वेळ आहे आणि तरच ते क्राईम आपला थांबू शकतो. सरांनी तर सांगितलं क्राईम रोखण्यासाठी मतदारसंघात फिरले, बऱ्याच समस्या जाणवल्या. तुम्ही निवडणुकीला सामोरे, तुमच्याकडे काय विजन आहे? कुठले कुठले कामं तुम्हाला करायची चांगली? मी तुम्हाला पहिले तुम्ही प्रश्न विचारला त्यानुसार सर्वात महत्वाचे जे भेडसावणारे प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आणि कचरा, ह्या 2 गोष्टींवर मला सध्या भर द्यायचा आहे. आणि विकासासाठी भारत सरकार पाणी आणि स्वच्छता, आता 15 वित्त आयोग, मी ग्रामपंचायतला सरपंच होते, तर त्याच्यामध्ये बघितले 15 वित्त आयोगामध्ये 60% निधी हा स्वच्छता आणि पाणी ह्या गोष्टींवर खर्च करावा लागतो. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की स्वच्छता आणि पाणी हे जर महत्वाचं आहे तर मी सर्वात पहिले त्याच गोष्टीवर काम. सर, एक आणखी एक प्रश्न आहे. आपण ज्या वडगाव कोल्हाटी गट 50 मधून उभे आहात, तिकडं आणखी ह्या इंडस्ट्रियल एरियाला एक जोडून एक वसाहत निर्माण झाली, त्यालाही गट नंबर 9.
त्या गट नंबर मध्ये रस्ते, पाणी अद्यापर्यंत अशा मूलभूत सुविधा नाही, पण त्याचा जो विकास म्हणजे क्षेत्र वाढतंय किंवा तिथं लोकवसाहत जी वाढते त्याचं प्रमाण खूप झपाट्यानं वाढतंय. त्याच्यासाठी आपण काय करणार? मी आपल्याला अगोदरच सांगितलं, हा जो MIDC परिसर आहे हा पूर्णतः झपाट्याने लोकसंख्या वाढणारा परिसर आहे. आणि या ठिकाणी आता एक नवीन आपणच्या माध्यमातून ऐकलं गट नंबर, पण मी सगळ्यात पहिले या ठिकाणी सौललिता सुरेश सुरणे निवडून आल्यानंतर माझं स्वतःच जनसेवा फाउंडेशनच्या तर्फे विजन असेल की त्या गट नंबरचं नाव चेंज करायचं मला अगोदर, म्हणजे त्याला एक असं काहीतरी नाव द्यायचंय जेणेकरून त्याला कोणी गट नंबर म्हणणार नाही. गट नंबर म्हणजे ही सर्वेची एक भाषा आहे आणि आज त्याला गट नंबर नाव पडलेलं आहे, पण तो MIDCचा परिसर आहे, त्या ठिकाणी बरेच लोक राहतात जेणेकरून ते पूर्णतः औद्योगिक परिसरामध्ये काम करतात आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. तिथे प्रत्येकाच्या घरासमोर बोर आहे, पण एकाही बोरला पाणी नाही आहे. आणि आज एवढी मोठी आज जलजीवन मिशनच्या योजना आहे, त्या योजना राबवण्याचं काम त्या ठिकाणी आहे, पण अद्यापर्यंत ते काम झालेलं नाहीये. आज तिथे रस्ते व्यवस्थित प्रकारचे नाहीये, तिथे चांगले सुसज्ज रस्ते करण्याचं काम आहे. त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या चौकात आपल्याला बाथरूम्स, टॉयलेट्स आणि डस्टबिन ह्या प्रकारचं काम करण्याचं काम आहे. म्हणजे गट नंबर मध्ये एवढा मोठा स्कोप आहे. आज MIDC सुद्धा बजाजनगर मध्ये करते आणि सिडको सुद्धा MIDC बजाजनगर मध्ये काम करते, पण गट नंबर मध्ये फक्त ग्रामपंचायत म्हणजे जे जिल्हा पंचायत आणि पंचायत समिती या तिन्ही गोष्टी काम करतात. मला असं वाटतं जर 3 ठिकाणचा निधी जर एकत्र त्या ठिकाणी झाला तर त्या गट नंबरला आज आपण चांगल्या प्रकारचं रूप देऊ शकतो आणि ते देण्याचं काम आता आलेलं आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न दोघांनाही राहील. एक पहिले तुम्हाला विचारतो सर, नागरिकांना मतदारांना काय आवाहन करशाल? नागरिकांना मतदारांना मी एकच आवाहन करेल की वेळ आपली आहे. वेळ आता ही मतदात्याच्या हातात आहे आणि आता ह्या मतदात्याला आपला चांगला उमेदवार जो ह्या सगळ्या भेडसवणाऱ्या समस्यावरती उपाययोजना करणारा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे, जो आपल्या भविष्य घडवणारा, मुलाबाळाचं भविष्य घडवणारा, त्यांच्या चांगल्या प्रकारचे नियोजन करणारा, मग कचऱ्याचा प्रश्न असेल तो कोणत्याही समस्या असेल त्या ठिकाणाहून कसा निधी आणता येईल त्या निधी आणणारा उमेदवार आपल्याला चॉईस करायचा आहे. या लोकांना ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराला आळा घालणारा नेता तुम्हाला चॉईस करायचा आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मतदारांना एकच आवाहन करेल की मला तरी वाटतं की या 5 तारखेला 5 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या हातात खूप मोठी कमाल आहे आणि ती कमाल ह्यावेळेस दाखवून द्यावी जेणेकरून आपला उमेदवार हा स्वच्छ प्रतिमेचा, स्वच्छ नियोजनाचा, चांगल्या कारभारावरती वचक ठेवणारा हा जर उमेदवार आपल्या हातून घडला गेला तर नक्कीच बदल होईल आणि मी आपल्यास विनंती करेल की चांगला उमेदवार आपल्याला निवडून द्यावा. नक्कीच ताई, तुम्हाला पण हाच प्रश्न विचारतो, तुम्ही काय आवाहन करशाल? मी मतदारांना एकच आवाहन करेल की मी जसं ग्रामपंचायतला सरपंच म्हणून गावाला पुरस्कार मिळवून दिले त्याच पद्धतीने तिथला विकास झाल्यानंतर मी इथे गट नंबर 50 मध्ये राहते, तर तिथल्याही भागाचा मला विकास करायचा आहे. तर तो विकास अशा पद्धतीने करायचा आहे की महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सुद्धा गाजला पाहिजे, अशा पद्धतीने मला विकास करायचा आहे. आणि एक सुशिक्षित आणि समजदार आणि बारकावे लक्षात घेऊन अभ्यास करणारं व्यक्तिमत्व तुम्हाला निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ह्या मतदानामध्ये सर्वांना मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजवायचा आहे. तर नक्कीच हे होते प्राध्यापक निलेश सोनवणे सर, जे की जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत विविध विकास कामे केले त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. आपल्यासोबत या जिल्हा परिषद गटातील उमेदवार ललिता सुरेश सोनवणे देखील होत्या. त्यांनी या एरियातील म्हणजे जिल्हा परिषद गटातील विविध समस्यांबद्दल माहिती दिली. मूलभूत जो महत्वाचा विषय आहे कचरा आणि क्राईम याबाबतही त्यांनी माहिती दिली, त्यावरती काय उपाययोजना करता येईल याबाबतही त्यांनी माहिती दिली. सर, तुम्ही दोघांनीही MC न्यूजला वेळ दिली त्यासाठी यासोबतच ही मुलाखत आपण इथं थांबूयात. पुन्हा भेटूया एका नवीन उमेदवारासोबत. तोपर्यंत नमस्कार.